पण चिकन 65 बनवणार, कारण मुलांना खायचंय तर बनवायला पण पाहिजे. वेळ तर वेळ पण बनवून देते मुलांना मी. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज मी रात्रीच्या जेवणात बनवते वरण चपाती. आणि माझ्या आयुषला विचारलं मी, दादा तू काय खाणार, तर तो बोलला मम्मा लॉलीपॉप बनव म्हणे. म्हटलं ठीक आहे बनवते. लॉलीपॉप तर नाही बनवणार, पण चिकन 65 बनवणार, कारण मुलांना खायचंय तर बनवायला पण पाहिजे. तर मी चिकन वगैरे सर्व मसाला तर घेऊन आली आहे इथं बाजारातून. आणि बघा माझी आरवी आहे तर लवकरच झोपून गेली, कारण दुपारी ना आमच्याकडे लाईट नव्हती. यासाठी ना मुलं झोपले नव्हते दुपारी, म्हणून ती ना लवकर झोपून गेली. तर काय नाही, स्वयंपाक वगैरे झाला की तिला उठून देणार जेवण करायला. आणि मला आहे ना जेवण वगैरे करून इंजेक्शन लावायला जायचे, कारण मला आहे ना सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मी पहिले पण बोलले आहे. तर डॉक्टरांनी मला 5 इंजेक्शन लावायला सांगितले एक दिवसाआड, म्हणजे एक दिवस सोडून. तर आता पटकन स्वयंपाक करून घेते, जेवण वगैरे करून जाते मी इंजेक्शन लावायसाठी. म्हटलं 65 ची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते थोडक्यात. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा. मी पटकन स्वयंपाक करून घेते. पहिले वरणसाठी डाळ शिजायला टाकून देते. म्हटलं कसं मग डाळ शिजत राहणार, तोपर्यंत मी दुसरं काम करून घेते. चिकन वगैरे मॅरिनेट करायचं, परत पीठ मळायचं. आता डाळ स्वच्छ धुवून घेते. टोमॅटो पण त्याच्यातच टाकते, तुम्हाला तर माहितीच आहे. डाळ धुवून घेते अगोदर स्वच्छ. डाळ शिजायला ठेवून देते आणि एक साईडला चहा ठेवून घेते, कारण चहा प्यायचं पण मन होते. उशीरून जातोय मला स्वयंपाकला, कारण कसं मग मी फिजिओथेरपी मध्ये जाते ना, तिकडून येता येता मला आहे ना उशीरून जातो. तरी पण 6:30 पावणे 7 असं होऊन जातो मला. त्यानंतर थोड्या वेळ मुलांकडे बसते, मग लागते स्वयंपाकला. आयुषचे पप्पा आले की त्यांना विचारते काय बनवायचं काय नाही. यासाठी मग आहे ना उशीरच होऊन जातो स्वयंपाकला मला. चला आता 3-4 शिट्ट्यात डाळ शिजून जाणार. एक साईडला मी चहा बनवून घेते. गरमी तर खूपच जास्त होते. अजून तर सुरुवात आहे, पुढे काय होणार काय माहिती. म्हणजे सुरुवातीच्या महिन्यातच खूपच जास्त गरमी पडते. दुपारी तर अजून जास्तच होते, संध्याकाळपेक्षा दुपारी जास्त होते. चहा साखर अद्रक टाकून देते. चहा पण त्याची 5-10 मिनिटात होत राहणार, तोपर्यंत मी चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेते. कसं मग असं स्टेप बाय स्टेप केलं ना तर स्वयंपाक पण लवकर होतो ना, आपलं काम पण लवकर आपटून जातं. डोळ्यात उडतंय. लवकरच करावा लागेल स्वयंपाक, कसं मग दवाखाने पण बंद होऊन जातात ना. पटकन जेवण वगैरे करून जाणार इंजेक्शन लावायसाठी. आता चहा पण ठेवून दिली आहे. आता मी पटकन चिकन धुवून घेते. डाळ शिजून गेली वरणसाठी आणि आमची चहा पण पिऊन झालेली आहे. म्हटलं पहिले पीठ मळून ठेवून देते नाही लगेच चपात्या बनवून घेणार. पहिले डाळ वघारून देणार, लगेच चपात्या बनवून मी पहिले जेवण करून घेणार. तुम्हाला बोलले मला इंजेक्शन घ्यायचं आहे. अजून तर डाळसाठी सामान पण सर्व म्हणजे कट करायचं आहे, सर्व साहित्य. आणि याची पण मॅरिनेशनची तयारी करायची आहे, चिकन 65 ची. पहिले म्हटलं वरण चपातीच बनवून घेते.
उद्या आहे ना गहू आणून आहे ना दळण करावं लागेल, कारण दळण आहे लास्ट तर संपला आता दळण. उद्या दळण करायचं काम राहणार माझं दिवसभर. कसं मग ते कंट्रोलचे गहू असतात थोडेसे घाणच राहतात ना, यासाठी मग पूर्ण दिवस लागून जातो त्याला साफ करायमध्ये. आणि माझ्या आरुष झोपले तेव्हाच करते मी. कसं मग मुलं आहेत ना पूर्ण घरात गहू गहू करतात, असं यासाठी दुपारूनच करते. तरी पण संध्याकाळून जाते तितकं करायमध्ये. असं मुलांचं तसंच असतं. पटकन स्वयंपाक करून घेते आता. डाळ पण शिजून गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता पटकन वरणला फोडणी देऊन देते. सर्व सामान कट करून घेतला, जास्त काही नाही कारण सिंपलच वरण बनवायचं आहे. 2-3 मिरच्या, कढीपत्ता असं. आता तेल पण गरम होऊन गेलं. पहिले वरणला फोडणी देऊन देते म्हटलं, त्यानंतर चिकन मॅरिनेट करायला ठेवून देते. कसं मग हे पण होत राहणार ना. सिंपलच वरण आहे, यासाठी काही म्हणजे थोडक्यात रेसिपी शेअर करत आहे. कसं मग मला पण उशीर होतोय. हळद, टमॅटो तर याच्यातच टाकून दिला मी. झाले फोडणी, बेसिकच फोडणी होती, सिंपल एकदम. एक्स्ट्राचं काही पाणी टाकणार नाही वरून, कारण त्याच्यात पाणी पहिलेच आहे. आता हळद तर टाकली मी, मीठ. आता वरण थोड्या वेळ होऊ देते. आता चिकन मॅरिनेशनची तयारी करून घेते पटकन. जास्तीचं काही टाकणार नाही, कारण या चिकन टिक्का मसाल्यामध्ये म्हणजे पहिल्यापासूनच सर्व असतं, यासाठी काही जास्त टाकणार नाही आहे. तर मी काय काय साहित्य घेतलं आहे तुम्हाला दाखवते. चला आता चिकन मॅरिनेशन करून घेते. तर चिकन मॅरिनेशनसाठी सर्व साहित्य म्हणजे काढलेलं आहे, तर तुम्हाला दाखवून देते मी. तर हे म्हणजे 500 ग्राम चिकन घेतलेलं आहे मी. नरम पीस आहेत. 1 अंड, अद्रक लसूण पेस्ट, परत हा चिकन टिक्का मसाला, धना पावडर, लाल तिखट, मीठ आणि चिकन मसाला. म्हणजे याच्यात तर ऑलरेडी सर्व असतं, पण थोडं थोडं तरी पण मी वरून टाकणार आहे. कसं मग अजून छान बनणार. आणि फ्राय करताना कढीपत्ता पण टाकणार आहे थोडा. जे कढीपत्ता पण ठीक आहे, थोडा जास्त राहिला तर छान लागतं. आणि म्हटलं चपात्यांच्या अगोदर चिकन मॅरिनेशन करायसाठी ठेवून देते. कसं मग दवाखान्यातून येऊस्तो म्हणजे चिकन मॅरिनेशन चांगलं होऊन जाणार. जितक्या वेळ म्हणजे चिकन मॅरिनेशन करायला ठेवलं ना, म्हणजे अर्धा-1 तास, तर अजून छान बनतात चिकन 65. चला आता पटकन वेळ न घालवता पटापट चिकन मॅरिनेशन करून घेते. तर सर्वात पहिले हा चिकन टिक्का मसाला टाकून घेते. 500 ग्राम चिकनसाठी बस झाला. आणि अद्रक लसूण पेस्ट, थोडासा चिकन मसाला, लाल तिखट थोडंच टाकणार. लाल तिखट कसं मग मुलं पण खातील. चवीपुरता मीठ पण थोडंच टाकणार, कारण त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. थोडासा धना पावडर. आता हे थोडंसं अंड फेटून घेते. कसं मग एकसारखं होऊन जाणार अंड पण. फेटून झाले अंड. आता याच्यात टाकून देते आणि हाताने चांगलं मॅरिनेशन करून घेते.
नंतरच तळणार आहे गरम गरम जेवायच्या वेळेस. अशा गोष्टींना थोडासा वेळच लागतो, पण कसं मग मुलांना खायचं राहिलं ना तर मी बनवूनच देते, मग मुलांना पण मग आपल्याशिवाय कोण बनवून खाऊ घालणार असं, यासाठी वेळ तर वेळ पण बनवून देते मुलांना मी. वरण पण मस्त होत आहे आपलं. आता चिकन 65 आणि चपात्या राहिला. आता पटकन मी ना चपात्या पण करून घेते, याला थोड्या वेळ मॅरिनेट होऊ देते. किती छान कलर आलाय पाहू शकता तुम्ही. आता याला अर्धा ताससाठी असं झाकून ठेवून देते, छान मॅरिनेशन होऊन जाणार. हात धुवून येते मी. भगवान. वरण चपाती पण होऊन गेली आणि आपलं चिकन पण मस्त मॅरिनेशन होऊन गेलं अर्धा तास. आता तेल पण कडक टाकून गेलेलं आहे. ह्याच्यात आहे ना मी 2 चम्मच दही पण टाकली, पण आहे ना मी शूट करायचं विसरून गेली. तर तुम्ही जर करणार ना चिकन असं 65 तर दही पण नक्की टाका. तर आता दादा नको, तेल कडक टाकून गेलेलं आहे. एक एक चिकनचे पीस याच्यात सोडून घेते. माझ्या आयुष्य ना घडी घडी किचन मध्ये येतोय, मम्मा लॉलीपॉप झाले का, मम्मा लॉलीपॉप झाले का असं विचारतोय घडी घडी. कढीपत्ता पण टाकला बरं का मी याच्यात. आता मस्त याला कुरकुरीत तळून घेते. कसं मग मला पण जायचं इंजेक्शन घ्यायला जेवण करून. दादा नको बेटा ठेव. आयुष ए बाबा, नाही इंजेक्शन आहे त्याच्यात. इंजेक्शन आहे त्याच्यात, नको नको. सुई 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 याच्यातून इंजेक्शन काढतोय. नाही बेटा सुई आहे त्याच्यात. चुप चुप. लॉलीपॉप खातो ना, झोप. लॉलीपॉप देऊ ना. हा तिथं बस, मग मी माझ्या दादाला लॉलीपॉप देते. हा देते बेटा, तिथं बस. लॉलीपॉप देते. हा थांब. हो तर दे, कच्चं आहे ना. बनवून तयार आहे चिकन 65. खूपच छान झाले आणि पहिले मी गरम गरम काढले ना तसे मुलांना दिले खायला, त्यांना तर खूपच आवडले आणि खरंच खूपच छान बनलेत. म्हणजे पहिले पण मी 1-2 वेळेस बनवले, ते पण छान झाले होते. आणि हे ना थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवले तर हे पण छान झाले. तर कसे वाटले तुम्हाला चिकन 65 ची रेसिपी ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. आता आम्ही पण जेवण करतो. बाय.